चं सेवन बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। म्हणजे दुकानात हे ऑफिशियली मिळतं आणि त्याच्याच बरोबर काही जिमला जाणारी मुलं त्यांच्याकडनं एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीनचं इंजेक्शन आहे, त्याचं सेवन हे वाढत चाललेलं आहे। याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असं आम्हाला कळालं। त्याच्याच बरोबर काही दिवसांपूर्वी गांजा पण मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पकडण्यात आला। त्याच्याच बरोबर काही स्थानिक छोटे राजकीय नेते असतील आणि काही इतर लोक मिळून तिथं वेगळ्या पार्ट्या ज्या ड्रग्सच्या या आयोजित केल्या जातात, वेगळी नावं दिली जातात, म्यू म्यू, पुसीकॅट, अजून काहीतरी वेगळं आणि मग ते ऑफिशियली मोबाईलवर टाकलं जातं, स्टेटस ठेवलं जातं आणि तिथं त्या पार्ट्या होतात आणि हे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललं। त्यामुळे आम्ही जेव्हा पोटनिवडणुकीचा प्रचार करत होतो, लोकांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यात लक्ष द्यावं लागेल। दादांनी आणलेले अधिकारी ज्याच्यामध्ये एसपी साहेब अतिशय कार्यक्षम आणि चांगला अधिकारी आहे, डीवायएसपी पीआय हे चांगली लोक आहेत, पण कुठं ना कुठेतरी दादांनी बसवलेली घडी बारामतीच्या कायदा व सुव्यवस्थेची ही कुठेतरी खराब व्हायला लागली असं लोकांचं तिथं मत आहे। याच्याच बरोबर व्यापाऱ्यांना धमक्या देणं, तिथं कुठेतरी पैसा वसूल करणं, तिथं छोट्या मोठ्या चोऱ्या बोट्या चोऱ्या त्याच्यामध्ये होणं, हेचंही प्रमाण तिथं वाढत चाललंय। आणि पालक, मी स्वतः एक पालक आहे, पालक म्हणून लोकांचं मत आहे की 60,000 पेक्षा जास्त मुलं हे बारामती तालुक्यामध्ये आज शिक्षण घेतात। त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान, टीसी कॉलेज, शारदानगर, माळेगाव, सोमेश्वर, एमईएस असे बरेच काही कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत। तिथं जेव्हा मुली जातात तेव्हा पूर्वी दादांच्या आदेशाच्या अनुसार पोलीस तिथं मोठ्या प्रमाणात उपस्थित राहायचे। त्यामुळे तारकट पोरं जे तिथं येऊन मुलींना त्रास द्यायचे ते कधीही दादांच्या काळामध्ये त्रास देत नव्हतं, पण आता परत एकदा ती पोरं तिथं जाऊन मुलींना काहीतरी वेडवाकडं बोलणं याचं प्रमाण तिथं वाढलेलं आहे। त्यामुळे त्याच्यावरही कुठं ना कुठंतरी कंट्रोल आणण्याची जरूरत आहे, आमचं असं त्या ठिकाणी मत आहे। त्यामुळे लोकांच्या वतीने आज इथं येऊन आम्ही जे ऑफिशियल ड्रग्ज आणि अनऑफिशियल ड्रग्ज याचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे, मुलींच्या सुरक्षिततेचा विषय असेल, त्याच्याच बरोबर छोट्या मोठ्या ज्या चोऱ्या या बारामतीमध्ये वाढत चाललेल्या आहेत, त्याची काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत। याच्यावर लवकरात लवकर कंट्रोल हा आणला गेला पाहिजे, यासाठी आम्ही एसपी साहेबांना भेटलो। एसपी साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। पुढच्या काही दिवसातच कारवाई तिथं सुरू होतील आणि त्याला नक्कीच एक चांगलं स्वरूप, नाहीतर एक डिसिप्लिन, नाहीतर एक कायदा व सुव्यवस्थेची पूर्वीसारखी परिस्थिती बारामतीमध्ये येईल अशी अपेक्षा। जर पुढच्या 15 दिवसामध्ये तशी परिस्थिती आली नाही, मग कुठं ना कुठेतरी लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल, अशी भूमिका लोकही त्या ठिकाणी घेऊ शकतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।